रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 47,858 मतांनी विनायक राऊत यांचा पराभव केलाय, तर निवडणूक रिंगणात असलेल्या उर्वरित 7 उमेदवारांवर मात्र अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी एकूण 9 उमेदवार उभे होते, त्यामध्ये आयरे राजेंद्र लहू 7,856, अशोक गंगाराम पवार 5,280, मारुती रामचंद्र जोशी 10,039, सुरेश गोविंदराव शिंदे 2,247, तांबडे अमृत अनंत राजापूरकर 5,582, विनायक लहू राऊत 15,826, शकील सावंत 6,395 अशी मते मिळाली। त्यामध्ये विनायक लहू राऊत यांनी लक्षवेधी मते घेतली, तसेच नोटाला 11,516 मते मिळाली। डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।